आणि आता वळूयात अन्य महत्त्वाच्या बातम्यांकडे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा युती तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। शिवसेनेच्या जागांवर भाजपनं एबी फॉर्म दिल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेना युती तुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मोहसिन, औपचारिकपणे तुटली का? कारण काल तर छाती ठोकपणे सांगत होते युती झाली, कुठल्या मुद्द्यांवर तुटली? मुळात युती तुटली असंच म्हणता येईल, कारण की आत्ता जी माहिती मिळते आणि आत्ता मी संदीपान भुमरे यांच्याशी देखील बोललोय, त्यांचं म्हणणं आहे की युती ठरल्यानंतर देखील ज्या ठिकाणी शिवसेनेला जागा सुटल्या होत्या त्या ठिकाणी भाजपने ऐन वेळेला एबी फॉर्म दिलेला आहे आणि त्यामुळे शिवसेनेकडून देखील त्यांच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येत आहे। आता हे सगळं पैठणमध्ये घडतंय, त्यामुळे असाच प्रकार आता इतर ठिकाणी देखील घडतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भाजपचे नेते फोन उचलत नाहीये, शिवसेनेचे अनेक नेते फोन उचलत नाहीये, त्यामुळे बऱ्याच घडामोडी आता संभाजीनगरमध्ये घडायला सुरुवात झालेली आहे। शेवटच्या क्षणाला युती तुटल्याचं चित्र कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय। पैठणमध्ये देखील आपण बघितलं तर एक जागा भाजपला सोडण्यात आली होती आणि बाकी जागा या शिवसेनेला सोडण्यात आल्या होत्या, मात्र भाजपकडून एबी फॉर्म हा देण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचा आहे आणि त्यामुळे आता अखेरच्या क्षणाला युती तुटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आधीच सिल्लोडमधून भाजप आणि शिवसेनामध्ये एकमत झालं नव्हतं, दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी निवडणूक लढणार होते, मात्र इतर तालुक्यांमध्ये 52 जागांवर एकमत झालं होतं, तशी घोषणा करण्यात आली। आज देखील शिरसाट यांनी याबाबत सांगितलं, काल देखील सावे यांनी अधिकृत घोषणेचं पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं होतं, मात्र असं असताना शेवटच्या क्षणाला आता युती तुटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आता या सगळ्या प्रकरणात फक्त पैठणमध्येच असं घडलं की इतर ठिकाणी पण ही सगळी युती तुटली आहे का ही काही वेळात समोर येणार आहे। मात्र ज्या पद्धतीने महानगरपालिकेत संभाजीनगरमध्ये 10 बैठका होऊन देखील भाजप शिवसेनेची युती झाली नव्हती, मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत हा पॅटर्न बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला, बैठक घेण्यात आली, आपण दोघं एकमेकाचे एक पाऊल मागे पुढे करू आणि युती करू असा संदेश या दोन्ही नेत्यांकडून देण्यात आला होता। मात्र काल आपण बघितलं की अतुल सावेंच्या गाडीसमोर भाजपच्या नेत्यांनी प्रचंड गदारोळ केला होता, राडा केला होता आणि आम्ही एवढ्या दिवसापासून पक्षासाठी काम करतोय आणि तुम्ही आम्हाला उमेदवारी देत नसल्याची नाराजी व्यक्त केली होती आणि त्यामुळेच कुठेतरी आज भाजपने एबी फॉर्म तर दिले नाही ना अशी देखील चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता नेमकं काय घडतं, दोन्ही बाजूचे म्हणजे अतुल सावे आणि संजय शिरसाट यांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी पैठणमध्ये तरी म्हणजे मोहसिन, तुर्तास तरी आपण पैठणमध्ये युती तुटली आहे, पण पुढच्या काही तासात आपल्याला कळेल की ही युती पूर्ण जिल्ह्यात तुटलेली आहे किंवा काय ते। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।